नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रिया रविराजच्या हातातून प्रिस्क्रिप्शन ओढते तेव्हा पूर्णाजी प्रियाला म्हणते की प्रिया, अगं काय करतेयस तू हे? आणि पहिल्यांदा ते प्रिस्क्रिप्शन कल्पनाच्या किंवा सायलीच्या हातात दे बरं, कारण प्रतिमाला वेळेवर गोळ्या देण्याचं काम फक्त सायली आणि कल्पनाच करू शकतात. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू किती जबाबदार आहेस ते. तेव्हा प्रिया म्हणते की नाही पूर्णाजी, अगं ती माझी आई आहे आणि तिला गोळ्या देण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे ना. रविराजला ती म्हणत असते की बाबा प्लीज तुम्ही मला एकदा चान्स द्या ना. अहो तुम्ही माझ्यावर विश्वास तर ठेवा, मी नक्की हे काम व्यवस्थित करेल. मी देईल ना आईला व्यवस्थित गोळ्या. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवलायत आणि मी सुद्धा कधी कधी जरा जास्तच हट्टीपणा करते, परंतु प्लीज बाबा मला एक चान्स द्या ना. मला आईला यावेळी गोळ्या देऊ द्यात ना. मला तिची सेवा करण्याचा एक चान्स द्या फक्त. मी खरंच कोणालाच निराश करणार नाही. तुम्हाला माझ्यावर अगदी प्राऊड फील होईल आणि कोणीही माझ्या विरोधात तक्रार करणार नाही. बाबा मी तुम्हाला शब्द देते, परंतु प्लीज तुम्ही मला हा चान्स द्या ना. मला आईला गोळ्या देऊ द्यात ना. मग रविराज आता प्रियाच्या बोलण्यामध्ये येतो आणि त्याला असं वाटतं की चला प्रिया एवढं बोलतीये तर तिलाही तिच्या आईची काळजी आहे, मग आपण असं बोलून नाही चालणार. मग तो प्रियाला म्हणतो की ठीक आहे तन्वी, तूच गोळ्या दे, परंतु मी अश्विनकडनं गोळ्या घेतो. रविराज आता प्रियाच्या हातातून ती प्रिस्क्रिप्शन ओढून घेतो आणि अश्विनकडून तो आता गोळ्या घेणार असतो आणि मग प्रिया प्रतिमाला गोळ्या देणार असते. आता पुढे बघायला मिळेलच की प्रिया नक्की याच्यामध्ये काय झोलझाल करते, प्रतिमापर्यंत त्या गोळ्या पोहोचतात की नाही. त्यावेळी अर्जुन आणि सायली दोघंही रूममध्ये असतात. तर अर्जुन त्याचं बुक वाचत बसलेला असतो. सायली अर्जुन सोबत बोलत असते, सोबत झोपण्याचीही तयारी करत असते. अर्जुनला ती म्हणत असते की बघितलं ना तुम्ही, प्रियाने प्रतिमा त्यांना औषधं देण्याची जबाबदारी घेतली आहे आणि तरी सुद्धा तुम्ही असं म्हणताय की ती तन्वी नाहीये. अर्जुन कामामध्ये असतो त्याच्यामुळे सायलीला तो फक्त करतो. तर सायली पुढे म्हणत असते की अहो प्रिया जरी किती कामचुकार असली आणि कितीही जरी आगाऊपणे वागत असली ना, तरी सुद्धा आईच्या बाबतीत ती अजिबात बेजबाबदारपणा दाखवणार नाही. मला माहिती आहे तिला तिच्या आईची खूप काळजी आहे. शेवटी आईची काळजी वाटतेच ना, मग प्रियालाही वाटत असेल आणि त्यामुळे तर तिने रविराज काकाकडून प्रिस्क्रिप्शन घेतली आणि सांगितलं की मला आईला गोळ्या देऊदात म्हणून. तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा करतो. सायलीच्या ही गोष्ट लक्षात येते की अरे मी काही पण बोलते आणि हा माणूस फक्त करतोय, याचा अर्थ हा माझा ऐकत नाहीये, नाहीतर याला माझं पटत नाहीये. मग सायली त्याला म्हणते की हे बघा, मला माहिती आहे जेव्हा माझे मुद्दे तुम्हाला पटत नाही ना, तेव्हा फक्त तुम्ही माझ्याशी करतात. तेव्हा अर्जुन तिला उत्तर देतो की बरं नाही म्हणत. अहो सर, का तुम्ही असं वागताय? त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही हे मान्य करून टाका ना की प्रिया म्हणजेच तन्वी आहे ते. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, हा विषय मी काढला का बरं? तुम्ही का हा विषय परत परत काढताय मग? तेव्हा सायली म्हणते की मला माहिती आहे ना, पण तुमच्या मनातून हा विषय गेलाच नाहीये. अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो. सायली म्हणते की अरे पुन्हा अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली, काय करायचं मी सांगा बरं. मी जे बोलतोय ते तुम्हाला पटत नाही. प्रिया ही तन्वी नाहीये हे मी तुम्हाला ओरडून सांगतोय, तरी तुम्हाला ती गोष्ट पटत नाहीये. मी जर केलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. मग मी आता काय करायचं असं तुम्हाला वाटतंय? काय करू मिसेस सायली मी? तेव्हा सायली म्हणते की एक काम करा, तुमचं जे वकिलाचं डोकं आहे ना, ते डोकं चालवणं पहिलं बंद करा. नाहीतर जाऊ देत ना, मी पण तुमच्याशी कशाला वाद घालतीये आणि कशाला बोलत बसतीये. जाऊ दे, मी झोपून घेते. असं म्हणून सायली आता झोपण्याची तयारी करू लागते. आता सायली अर्जुनला म्हटलेली असते की मी झोपते, तर तिची अशी अपेक्षा असते की अर्जुनने तिच्यासोबत बोलावं आणि म्हणावं की मिसेस सायली नका झोपू तुम्ही, अहो आपण गप्पा मारूयात, आपण बोलूयात. परंतु अर्जुन तिला म्हणतो की ठीक आहे मिसेस सायली, गुड नाईट. आता असं म्हटल्यावर सायलीचा मात्र खूप पारा चढतो आणि मग तिला अर्जुनचा खूप राग येतो आणि आता रागामध्येच ती झोपून घेते. आता सायली अशा पद्धतीने झोपलेली असते की अर्जुन तिच्या समोर बसलेला असतो, त्यामुळे सायलीचे पाय अर्जुनकडे असतात आणि तिच्या पायावर असलेली तुळशीपत्राची खूण अर्जुनच्या बाजूने असते. आता अर्जुन त्याचं काम करत असतो, सायलीने झोपून घेतलेलं असतं. अर्जुन जेव्हा काम करत असतो त्याचवेळी त्याचं लक्ष सायलीच्या पायांकडे जातं आणि मग सायलीच्या पायावर त्याला ती जन्मखून दिसते आणि ती तुळशीपत्राची खून दिसते. अर्जुन आता जवळ जातो, सायलीच्या तो जवळ येत असतो आणि मित्रांनो इथे एवढा मोठा पचका होतो आपल्या व्ह्युअर्सचा सगळ्यांचा. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो, ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, तसं काहीच होणार नाहीये, कारण अर्जुन बेडवर पडलेली फाईल घेण्यासाठी तिथे आलेला असतो, ना की त्याने सायलीच्या पायावरची ती जन्मखून बघितलेली असते. अर्जुन ती फाईल घेतो आणि म्हणतो की अरे ही फाईल इथे कशाला आली आहे आणि इथे कोणी आणून टाकली?
अर्जुन ती फाईल उचलतो. त्याचवेळी सायली ब्लँकेटमध्ये तिचे पाय घेते, त्यामुळे तिचे पाय हे झाकलेले असतात आणि पुन्हा काय अर्जुनला तिच्या पायावरची ती जन्मखून दिसतच नाही आणि अर्जुन पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसतो आणि त्याचं काम करू लागतो. मित्रांनो, आता ह्या सिच्युएशनवर तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण एवढा मूड ऑफ झालाय. सगळ्यांना असं वाटत होतं की अर्जुनने सायलीच्या पायावरची ती जन्मखून बघितली आहे, परंतु इथे मात्र वेगळंच काहीतरी घडलंय. अर्जुनने सायलीच्या पायावरची जन्मखून नाही तर पायाजवळ असलेली फाईल बघितलेली असते आणि तो फाईलला बघून शॉक झालेला असतो. या गोष्टीवर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा, मला ऐकायला खूप आवडेल. मित्रांनो, जर हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि सोबत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्यामुळे आम्ही व्हिडिओ कधी अपलोड केला हे तुम्हाला समजेल. धन्यवाद. त्यानंतर सकाळी सकाळी आता सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्ता करत असतात. तर विमल सायलीला म्हणत असते की सायलीताई, तुम्ही जसं मला सांगितलं होतं अगदी त्याचप्रमाणे मी प्रतिमातांसाठी बदामाचं दूध बनवलंय. सायली म्हणते की ठीक आहे, मी लगेचच नेऊन देते. सायली आता डायनिंग टेबलच्या जवळ येते. तर रविराज आता सायलीला म्हणतो की सायली, अगं डॉक्टरांनी हे जे औषध दिलंय ना ते प्लीज तू प्रतिमाला दे हा. मग सायली आता बदामाचं दूध आणि औषध घेऊन तिथून निघालेली असते, प्रतिमाच्या रूममध्ये चाललेली असते. आता प्रियाला हे काही सहन होत नाही. एकतर रविराजने तिला औषध दिलेलं असतं प्रतिमाला देण्यासाठी, जे की तिला द्यायचं असतं, जे की तिचं काम असतं, आणि सोबतच सायली ही पुढे पुढे करत असते आणि प्रतिमासाठी दूध घेऊन जात असते. आता ही गोष्ट प्रियाला कशी काय सहन होईल? त्यामुळे प्रिया लगेच उठते आणि सायलीला म्हणते की एक मिनिट, माझ्या आईसाठी तू कशाला दूध घेऊन जाशील? आणि आईचं औषध पाणी करण्याचं मी ठरवलंय ना, त्यामुळे आईला दूधही मीच देणार आणि गोळ्याही मीच देणार, कळलं? सायलीला मात्र त्याचं काही वाटत नाही, कारण सायलीला तर चांगलंच वाटत असतं की अरे बाबा, प्रिया आपल्या आईची एवढी काळजी घेतीये, तिच्या गोळ्यांचं बघतीये, तिच्या औषधांचं बघतीये, सोबतच तिच्या खाण्यापिण्याचं सुद्धा बघतीये. त्यामुळे सायलीला आनंदच झालेला असतो आणि मग आनंदाने प्रियाच्या हातामध्ये ती त्या गोळ्या घेते आणि म्हणते की दे तू प्रतिमातांना. परंतु प्रियाला मात्र काहीतरी गड किल्ला जिंकल्याची फिलिंग येत असते. मग प्रतिमाही तिथे डायनिंग टेबलवरच बसलेली असते. प्रिया आता प्रतिमाजवळ येते आणि प्रतिमा त्याला म्हणत असते की आई, हे घे गोळ्या आणि दूध पण पिऊन घे. प्रिया आता प्रतिमाला गोळ्या देत असते. त्यावेळी विचार करत असते की मला काहीही करून या गोळ्या चेंज करून या गोळ्यांजागी दुसऱ्या गोळ्या ठेवायला पाहिजे आणि मग बघूया की ह्या प्रतिमाचा मेंदू सुधारतोय की अजून खराब होतोय ते. मग प्रतिमाला अतिशय लाडाने ती म्हणत असते की आई, चल बरं आता पटकन गोळी घे बरं. प्रतिमाला ती गोळी देते. सगळ्यांना खूप छान वाटतं की प्रतिमाची किती काळजी घेते प्रिया. आणि मग प्रतिमा गोळ्या घेते. तर प्रिया प्रतिमाला म्हणत असते की हो, माझी आई खूप छान आहे, बघा कशी पटपट गोळ्या घेते. आता बाकीचं दूध देखील प्रतिमा पिऊन घेते. त्यावेळी प्रिया ही प्रतिमाच्या डोक्यावरनं हात फिरवत असते. प्रियाने प्रतिमाचं ते औषध ओढणीमध्ये लपवलेलं असतं. तर सायली आता अर्जुनला म्हणत असते की बघताय ना तुम्ही, प्रिया किती तिच्या आईची काळजी घेते, बघा ना तिला तिच्या आईची किती काळजी आहे आणि तुम्ही पण ना उगाच तिच्यावर संशय घेत असता. आता बघा, तुमच्या डोळ्यांनीच बघा हे पुढील दृश्य, किती दोघीही चांगल्या वागताय एकमेकींशी आणि तुम्ही जे डोक्यात संशय वगैरे घेतलाय ना तो पहिल्यांदा बाजूला काढा. प्रियाचे नाटकं हे काही काळापर्यंतच असतात. आता पूर्णा आजी प्रियाला म्हणते की तन्वी, तू एक काम कर, तू आता प्रतिमाला तिच्या रूममध्ये घेऊन जा. तर प्रिया मात्र लगेचच तिची जबाबदारी झटकून देते आणि म्हणते की नाही नाही नाही, मला तर खूप लवकर आणि अर्जंट एका ठिकाणी जायचंय, मला खूप उशीर होतोय, मला जावं लागेल. रविराज तिला विचारतो की अगं तू आता कुठे चालली आहेस? तेव्हा प्रिया सांगते की अहो बाबा, मी कॉलेजला चालली आहे, अहो एक असाइनमेंट आहे, महत्त्वाची आहे, ती मला लवकरात लवकर कंप्लीट करावी लागेल, त्यामुळे मला जावंच लागेल. आणि मग सर्वांना बाय करून आता ती तिथून निघालेली असते. मूर्ख प्रियाला एवढंही कळलेलं नसतं की तिला स्वतःहून अपॉर्च्युनिटी भेटलेली असते, ते म्हणजे प्रतिमाला तिच्या रूमपर्यंत सोडवायची. आणि सगळ्यांच्या नजरेत ती छान होणार असते, प्रतिमाच्या नजरेत सुद्धा ती चांगली बनणार असते. परंतु मूर्ख प्रियाने तोही चान्स तिच्या हातून सोडलेला असतो, तोही काही क्षुल्लक कारणांसाठी. आणि मग अर्जुन आता विचार करू लागतो की ह्या प्रियाचं कधीही कॉलेज असतं, हिच्या कधीही असाइनमेंट असतात, हिचं कधीही कॉलेज सुरू असतं, कधी बंद असतं, नक्की ही कॉलेजमध्ये जाते का, की कॉलेजमध्ये न जाता अजून काही करते, आणि नक्की ही कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकते आणि आता ही एवढी सडनली कुठे निघाली असेल.
अर्जुनच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं काही त्याला भेटत नसतात. कारण प्रियाचं कॉलेज त्याला काही कळतच नसतं, कारण ती कधीही कॉलेजला जात असते, कधी कॉलेजवरून येत असते आणि कधी असाइनमेंटचं कारण देऊन मोकळी होत असते. अर्जुनच्या ह्या गोष्टी लक्षात येतात आणि अर्जुनला तिच्या कॉलेजवर आता डाऊट यायला लागतो की नक्की हिचं कॉलेज कुठं आहे आणि ही कुठे कॉलेज करते. मग अर्जुन देखील सगळ्यांना म्हणतो की बरं मी निघतो, मला एक महत्त्वाचं काम आठवले, मला जावं लागेल. सायली अर्जुनला म्हणते की हो जाताना डबा तरी घेऊन जा, परंतु अर्जुन म्हणतो की नाही आता बाय, असं म्हणून अर्जुन तिथून निघालेला असतो. आता अर्जुनचं मेन काम हे असतं की त्याला प्रियाचा पाठलाग करायचा असतो आणि ही प्रियाचं इन्स्टिट्यूट कुठं आहे, नक्की कुठल्या कॉलेजला ही जाते आणि कॉलेजमध्ये नक्की काय करते हे अर्जुनला बघायचं असतं. सोबतच तिच्या मैत्रिणी कोण आहे ते देखील अर्जुनला बघायचं असतं. अर्जुन तिथून तडक निघून गेलेला असतो. आता तो प्रियाच्या मागावर जाणार असतो. तर प्रताप म्हणतो की चला आता लेक आपला एवढा काम करतोय तर मलाही काम करायला हवं आणि मलाही निघावं लागेल. मग प्रताप सुद्धा तिथून निघालेला असतो. तर प्रिया आता जिकडे निघालेली असते तिच्या मागे मागे अर्जुन जात असतो. प्रियाची गाडी पुढे असते आणि तिचा पाठलाग अर्जुन करत असतो, परंतु याची प्रियाला मात्र खबरही नसते आणि अर्जुन आज शोधणारच असतो की नक्की प्रियाचं चाललंय तरी काय, ती कुठे जाते. बघूयात अर्जुनला पुढे काही भेटतंय की नाही, की तुळशीप्रमाणे इथेही आपल्या सगळ्यांचा मूड ऑफ होणार आहे. तर सायली आता इथे बाप्पा पुढे उभी असते. बाप्पाला ती प्रार्थना करत असते की बाप्पा प्रतिमात्याची स्मृती परत एकदा आणणार आहे. खरं सांगू का, पूर्ण आजी, रविराज काका सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत अरे. आणि डॉक्टर श्रद्धा असं म्हटल्या होत्या की प्रतिमा आत्यांच्या स्मृती परत येण्याच्या उपचारामध्ये अजूनही उपचार असू शकतात. मग आपण जर औषधावर अवलंबून न राहता जर ते उपाय करून बघितले तर. मी एक काम करते, मी डायरेक्ट डॉक्टरांनाच विचारून बघते, असं म्हणून सायली आता डॉक्टर श्रद्धा यांना कॉल करते आणि त्यांना विचारते की हॅलो डॉक्टर, मी सायली सुभेदार बोलतेय, तुम्ही काही कामात आहात का, तुम्ही माझ्याशी 2 शब्द बोलू शकता का. त्यावर डॉक्टर श्रद्धा म्हणतात की बोल, मी काही कामात नाहीये. बाय द वे तू कशी आहेस आणि प्रतिमा वहिनी कशा आहेत, अगदी बऱ्या आहेत ना त्या. तेव्हा सायली म्हणते की हो त्या बऱ्या आहेत, त्यांना सगळ्या गोळ्या सुद्धा वेळच्या वेळी आम्ही देतो आणि त्यांची काळजीही घेतो. परंतु डॉक्टर, तुम्ही आम्हाला म्हणाला होतात की प्रतिमात्यांच्या केसमध्ये आपण वेगळे सुद्धा काही उपाय करू शकतो म्हणून, म्हणजे ते आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायचं म्हणत होता ना तुम्ही, तर ते काही करू शकतो का आपण. त्यावर डॉक्टर सायलीला म्हणतात की हो सायली, एक उपाय आहे आपल्याकडं की तो उपाय जर केला तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो खूप, पण तो थोडा रिस्की सुद्धा आहे. सायली म्हणते की डॉक्टर तुम्ही फक्त सांगा ना आपल्याला काय करावं लागेल, आपण सगळं काही करूया प्रतिमा आत्यांसाठी, तुम्ही फक्त सांगा आम्ही सगळं करू. डॉक्टर म्हणतात की हे बघा, प्रतिमा यांच्यासारखे ज्या काही केसेस आहेत, म्हणजे ज्यांना कोणाला काही आठवत नसतं भूतकाळातल्या गोष्टी, तर ज्या गोष्टीमुळे हे सगळं झालेलं असतं तो भूतकाळ आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या समोर आणतो आणि आधी घडलेली घटना आम्ही त्यांना परत घडवायला सांगतो. सायली म्हणते की म्हणजे आधी घडलेली घटना परत घडवायची म्हणजे मला कळलं नाही. त्यावर डॉक्टर सांगतात की म्हणजे हे बघा, एखादा माणूस जर उंचावरनं खाली पडला आणि नंतर जर त्याला शॉक बसला तर आम्ही काय करतो की ती सिच्युएशन रिक्रिएट करतो. त्यामुळे त्याला असं वाटेल की आता तो खाली पडणार आहे आणि मग त्याच्या जुन्या म्हणजे मनाच्या तळाशी गाडलेल्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होऊन परत येतात आणि मग त्याला नॉर्मल व्हायला देखील मदत होते. परंतु प्रतिमा आत्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट रिक्रिएट करणं, हा भूतकाळ रिक्रिएट करणं खूप अवघड आहे. हा उपाय जरी चमत्कार घडवून आणणारा असला ना तरी सुद्धा आपण यावर सध्या आपण औषधच देऊयात. सायली म्हणते की म्हणजे 20-22 वर्षांपूर्वी घडलेल्या भूतकाळाची जर आपण पुनरावृत्ती केली तर प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवू शकतो. तर डॉक्टर म्हणतात की हो असं होऊ शकतं. सायलीला हे ऐकून खूप आनंद होतो आणि सायली डॉक्टरांना थँक्यू म्हणते. बाप्पाने सायलीला नवा एक मार्ग दाखवलेला असतो. प्रतिमा आत्यांची स्मृती परत आणण्याचा एक नवीन मार्ग बाप्पानेच तिला दिलेला असतो. त्यामुळे सायली आता बाप्पाचे आभार मानत असते. इकडे प्रियाचा पाठलाग अर्जुन करत असतो. प्रिया पुढे पुढे जात असते तर प्रिया आता एका ठिकाणी येऊन थांबते आणि मैपत आणि साक्षीला तिला तिथे भेटायचं असतं. ती विचार करत असते की नाही, आज मी मैपत आणि साक्षीला भेटतेच आणि काहीही करून आता त्यांना पुढच्या प्लॅनचं मला विचारावंच लागेल, पुढचा प्लॅन काय करायचा आहे हे बघावंच लागेल. तर प्रिया ही साक्षी आणि मैपतला भेटण्यासाठी आलेली असते. तर अर्जुनही आता गाडी घेऊन प्रियाच्याच मागे थांबलेला असतो. परंतु त्याच वेळी प्रियाचं लक्ष आरशाकडे जातं आणि आरशात तिला गाडी दिसते आणि जेव्हा ती नीट बघते तेव्हा तिला कळतं की अरे ही गाडी तर अर्जुनची आहे ना.
आणि अर्जुन माझा पाठलाग का करतोय? त्याला कळलं तर नसेल ना की मी मैपतला आणि साक्षीला इथे भेटायला आले? मला कळतच नाहीये तो माझा पाठलाग का करतोय. बापरे, त्याला माझ्याबद्दल सगळं काही कळलं की काय? प्रिया खूपच घाबरलेली असते. आता तर मी काय करू? मला आता काहीच कळत नाहीये. प्रिया खूप घाबरलेली असते आणि विचार करत असते की नाही काहीही झालं तरी मला आता फेस करावंच लागेल. तर अर्जुन विचार करत असतो की अरे, ही प्रिया इथे का आली आहेस आणि एवढ्या सुनसान ठिकाणी, आणि तेही मैपतच्या घराशेजारी? हिचं काय काम आहे इथे? अर्जुन त्या गोष्टीचा विचार करत असतो. अर्जुनला मात्र काही क्लूज भेटत नसतात, कारण मैपत आणि साक्षीला ही प्रिया मिळालेली असेल असा अर्जुनला डाऊटही नसतो. आता प्रियाला काहीही करून या सिच्युएशनमधून पळ काढायचा असतो, कारण अर्जुन तिच्या मागावर असतो आणि प्रचंड घाबरलेली ती असते, परंतु या गोष्टीला तिला फेस करणं असतं. मग प्रिया आता गाडीतून खाली उतरते. पहिल्यांदा ती गाडीकडे बघते आणि मग नंतर ती अर्जुनकडे येते. खरं तर ती मदत मागायला आली आहे असं बिहेव करत असते. आणि जेव्हा अर्जुनला ती समोर बघते तेव्हा असं शॉक होते की अर्जुन, अरे तू इथे काय करतोयस? तर अर्जुन प्रियाला म्हणतो की अगं, मी हा प्रश्न तुला विचारायला पाहिजे तन्वी, आणि तू तर कॉलेजला जात होतीस, मग या रस्त्याने का चाललीयस? मग प्रिया त्याला खोटे नाटे सांगते की अरे काही नाही, इथेच माझी एक मैत्रीण राहते, मग तिला पिकअप करून आम्ही दोघीही कॉलेजला जाणार होतो. आणि अरे, मला काय झालं माहितीये का? मला असं वाटलं की टायरला हवा कमी आहे, त्यामुळे हवा चेक करण्यासाठी मी दरवाजा उघडला होता, बाहेर आले होते आणि बघते तर काय की तुझी गाडी. मग मी विचार केला की ही अर्जुनचीच गाडी आहे की नाही बघावं एकदा, आणि अरे म्हणूनच आले मी. आणि मी बघितलं की जस्ट माझ्या मागे तुझी गाडी उभी होती, म्हणून मला वाटलं की हा इथे काय करतोयस, म्हणून मी तुला विचारलं, अर्जुन काय तू माझा पाठलाग करतोयस का, असं प्रिया अर्जुनला विचारते. अर्जुन प्रियाला म्हणतो की हो, मी तुझाच पाठलाग करतोय. आता हे ऐकल्यावर प्रिया घाबरते आणि म्हणते की का, तू माझा पाठलाग का करतोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो की कारण मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा ना, म्हणून. घरी आपल्याला कुणी पर्सनल स्पेस देत नाही ना, त्यामुळे मग मी विचार केला की तुझं कॉलेज संपल्यावर आपण कुठेतरी बाहेर जाऊयात. प्रियाला खूप आनंद होतो. प्रिया डायरेक्टली हरभऱ्याच्या झाडावर, आणि अर्जुनला ती म्हणत असते की काय अर्जुन, तू माझ्यासाठी इथे आलायस? म्हणजे तुला माझ्यासोबत टाइम स्पेंड करायला मिळावा म्हणून तू माझा पाठलाग करत होतास? अर्जुन म्हणतो की हो अगं. तेव्हा प्रिया म्हणते वाव, मग जाऊ दे, कॉलेज संपण्याची कशाला वाट पाहतोय, जाऊ दे, कॉलेज को मारो गोली, हम दोनों घूमने जाते. अर्जुन म्हणतो की अगं असं काय करतेस, आणि तुझी ती मैत्रीण जी तुझी वाट बघत असेल आता कॉलेजला जाण्यासाठी? तेव्हा प्रिया म्हणते की नाही रे, तिचं जाऊ दे, तिला मी मेसेज करून देईन की मी नाही येते आज कॉलेजला, तू तुझं जा. चल ना अर्जुन, आपण कुठेतरी जाऊयात ना, कितीतरी दिवसांनंतर आपण दोघं जण बाहेर जाणार आहोत. तर अर्जुन, आपण एखाद्या कॅफेमध्ये जाऊयात का? तेव्हा अर्जुन म्हणतो की कॅफेमध्ये? अगं कॅफेमध्ये कशाला, माझ्या ऑफिसमध्येच जाऊयात ना आपण. आणि तसंही माझ्या केबिनपेक्षा सेफ आणि प्रायव्हेट जागा कशी काय भेटेल आपल्याला कुठे? प्रिया म्हणते की खरंच? प्रिया तर खूपच आनंदी झालेली असते आणि प्रिया अर्जुनला म्हणते की ठीक आहे, मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही, आपण केबिनमध्ये भेटूयात, मला फक्त 10 मिनिटं दे, तू ऑफिसमध्ये जा, मी 10 मिनिटात येते. मग प्रिया आता खूप खुश झालेली असते आणि तिच्या गाडीकडे ती जात असते. अर्जुन मनामध्ये विचार करत असतो की प्रियाच्या पायावर तो बर्थ मार्क आहे की नाही हा बघण्याचा एक खूप मोठा चान्स आहे हा. तर प्रिया विचार करत असते की अरे, मला तर उगाचच वाटलं होतं की अर्जुनला माझ्यावर संशय आलाय आणि तो तर माझ्या प्रेमात अगदी गळ्यापर्यंत बुडालाय. त्यानंतर प्रिया गाडीमध्ये बसते आणि मग ती अर्जुनच्या आता ऑफिसकडे निघालेली असते. तर इकडे सायली अजून बाप्पापुढेच उभी असते आणि विचार करत असते की त्या घटनेची पुनरावृत्ती, म्हणजे जो ॲक्सिडेंट झाला होता त्या ॲक्सिडेंटची पुनरावृत्ती करायची. खरं तर हा विचार करूनच किती भयानक वाटतं हे सगळं. तो अपघात रिक्रिएट करणं किती अवघड आहे, आणि तो अपघात म्हणजे सुभेदार कुटुंबाला झालेली कायमची जखम आहे. पण मग डॉक्टर म्हणाल्या तसं जर त्या प्रयोगात यश जर मिळालं तर, आणि त्या सगळ्या जर प्रसंगातून प्रतिभा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवला तर, त्यांना सगळ्या गोष्टी आठवल्या आणि मग त्यांना बरं वाटलं तर, माहीत नाही या गोष्टी चांगल्यासाठी होतील की पुन्हा एकदा रक्तबंबाळ होईल, माहीत नाही. याचं उत्तर ती देवाकडनंच मागत असते आणि गणपती बाप्पाकडे बघत असते. आता त्याच वेळी रविराज तिथे येतो आणि तो बाप्पाचं दर्शन घेतो. सायली तिथेच विचार करत उभी असते. रविराज तिथे आलाय याच्यावर सायलीचं लक्षही नसतं. मग रविराज सायलीला म्हणतो की सायली, मला जरा कॉफी बनवून देशील का ग? परंतु सायली मात्र 1 नाही 2 नाही तिथेच उभी असते. आता रविराज पुन्हा एकदा मागे वळून बघतो की सायलीने त्याला काही उत्तरच दिलेलं नसतं. मग रविराज आता पुन्हा सायलीकडे येतो. सायलीला हात लावून तो सायलीला जाग करतो आणि म्हणतो की काय ग सायली? सायली म्हणते की हा बोला ना रविराज काका, तुम्हाला काही हवं होतं का? मला सांगा, मी तुम्हाला आणून देते.
रविराज सायलीला म्हणतो की अगं सायली, तू कुठल्या विचारात आहेस आणि कसला एवढा विचार करतीये? मी तुला कॉफी द्यायला बोललो, तू माझं ऐकलं नाहीस का? तेव्हा सायली म्हणते की अहो सर, मी खूप गोंधळात आहे. नक्की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हेच मला कळत नाही. रविराज म्हणतो की अगं असं काय झालंय एवढं? तर तेव्हा सायली सांगू लागते की मी डॉक्टर श्रद्धा यांना कॉल केला होता. त्यांना मी हेही विचारलं की प्रतिमा आत्यांसाठी अजून कुठले उपचार असू शकता, कारण त्यांनी हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं की गोळ्या औषधांशिवाय अजून आपण उपाय करू शकतो. मला माफ करा काका, खरं तर त्यांना कॉल करण्याच्या आधी मी तुमची परवानगी घ्यायला हवी होती, परंतु मी तुमची परवानगी घेतली नाही आणि डायरेक्ट त्यांना कॉल केला. मग रविराज सायलीला म्हणतो की अगं प्रतिमासाठी तू जे काही करशील ते चांगलंच करशील, त्यामुळे प्रतिमाच्या बाबतीत कुठलीही जबाबदारी घेताना तुला कोणाला बोलण्याचीही गरज नाही आणि कोणाची परवानगी घेण्याची सुद्धा गरज नाही. आणि तिच्यासाठी जी धडपड तू करत असते तेवढी धडपड या घरामध्ये कोणीही करणार नाही हे माहिती आहे मला. बरं मला सांग, डॉक्टर श्रद्धा काय म्हणाल्या? मग सायली आता रविराज काकांना सांगू लागते की डॉक्टर श्रद्धा मला म्हणाल्या आणि त्यांनी मला एक कल्पना सुद्धा सुचवली. त्या मला असं म्हणत होत्या की घडलेल्या घटनेची आणि घडलेल्या ॲक्सिडेंटची आपल्याला पुनरावृत्ती करावी लागेल. मग डॉक्टर श्रद्धा जे काही बोलल्या की त्या घटनेची आपल्याला पुनरावृत्ती करावी लागेल. जर तो सीन आपण रिक्रिएट केला तर प्रतिमा आत्यांच्या ज्या मनामध्ये ज्या आठवणी आणि मग प्रतिमा आत्याची स्मृती त्यामुळे परत येईल. त्या गोष्टी रिक्रिएट केल्यामुळे प्रतिमा आत्या त्या सगळ्या गोष्टींना रिलेट करू शकतील. या सगळ्या गोष्टी आता सायली रविराज काकांना सांगत असते, सोबतच त्याचं महत्त्व देखील ती रविराज काकांना पटवून देत असते. रविराज सायलीच्या या बोलण्याचा विचार करत असतो, तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतो. सायली पुढे रविराजला म्हणते की परंतु काका, मला या गोष्टीची भीतीही वाटते की या सगळ्या प्रकरणाने वेगळं तर काही होऊन बसणार नाही ना. म्हणजे एका बाजूला मला असं वाटतंय की प्रतिमा आत्यांसाठी हा धोका आपण पत्करायलाच हवा, आणि त्याच वेळी दुसरीकडे मला असं वाटतंय की जर काही भलतं घडलं तर मला तर कळतच नाहीये नक्की काय करावं. आता या घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती करायची तर कशी करायची? मग आता रविराज काका स्वतः म्हणतात की आपल्याला ती पुनरावृत्ती घडून आणायची. आणि हे बघ सायली, प्रतिमासाठी मी अगदी काहीही करू शकतो. मग तो ॲक्सिडेंट रिक्रिएट करायला आपण कशासाठी घाबरायचं? तसे पण आपण एवढे सगळे प्रयत्न तर करतोच आहे. मग हा प्रयत्न करायला काय प्रॉब्लेम आहे? तर सायलीला खूप आनंद होतो आणि ती रविराजला विचारते की म्हणजे काका, तुम्ही हा सीन रिक्रिएट करायला तयार आहात? आणि तुम्हालाही असं वाटतंय ना की हा धोका आपण पत्करायला हवा आणि ज्यातून कोणाला काहीच हानी होणार नाही? मग रविराज सायलीला म्हणत असतो की अगं सायली, नशिबाने आतापर्यंत आपली खूप परीक्षा बघितली आहे. कदाचित ही गोष्ट सुद्धा नशिबातच लिहिली असेल, त्यामुळे जे काही होईल ते चांगलंच होईल. मग सायली खूपच खुश होते आणि रविराजला ती म्हणते की चालेल, मग आपण हे नक्की करूयात. आणि माझी खात्री आहे की प्रतिमा आत्याला या गोष्टीतून नक्कीच काहीतरी आठवेल आणि या गोष्टीतून नक्कीच काहीतरी चांगलं होईल. रविराज म्हणतो की हो, तुझ्या म्हणण्यासारख्या सगळ्या गोष्टी होऊ देत. परंतु सायली विचार करू लागते. तेव्हा रविराज काका सायलीला विचारतात की काय ग, काय झालंय, कसला विचार करतेयस? मग सायली रविराजला म्हणते की रविराज काका, आपल्या दोघांना तर ही कल्पना पटली आहे, परंतु ही कल्पना पूर्णा आजींनाही पटायला हवी ना. मग आपण पूर्णा आजीला ही कल्पना कशी काय पटवून द्यायची आता? हे सगळं करण्यासाठी ते आपल्याला कधी परवानगी देतील का? तर सायलीच्या बोलण्याचा रविराज काका सुद्धा विचार करू लागतात. 22 वर्षापूर्वी घडलेला तो ॲक्सिडेंट म्हणजे सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबावरील काळा प्रसंग होता. आणि पुन्हा एकदा तो रिक्रिएट करायचा, तो प्रसंग पुन्हा एकदा घडवायचा म्हटल्यावर पूर्णा आजी या गोष्टीला परवानगी देतील की माहीत नाही. कारण त्याच प्रसंगामुळे तन्वी आणि प्रतिमा दोघीही तिच्यापासून 22 वर्ष लांब गेल्या होत्या. पुन्हा एकदा हा प्रसंग रिक्रिएट करायचा म्हटल्यावर पूर्णा आजी काय बोलेल आणि काय नाही असा प्रश्न रविराज आणि सायलीला पडतो. मग आता ही गोष्ट ते पूर्णा आजीला सांगायचं ठरवतात. तर पूर्णा आजीला सगळ्या गोष्टी ते सांगतात. त्यावेळी कल्पना आणि प्रताप देखील तिथे असतात. जेव्हा रविराजने आणि सायलीने ही गोष्ट पूर्णा आजीला सांगितलेली असते की प्रतिमा आत्याचा जो ॲक्सिडेंट झाला होता तो आपल्याला पुन्हा रिक्रिएट करायचा आहे, ज्यामुळे प्रतिमा आत्याची स्मृती पुन्हा एकदा येईल. परंतु पूर्णा आजी म्हणते की नाही, हा धोका मी तुम्हाला अजिबात पत्करू देणार नाही. मग रविराज पूर्णा आजीला सांगत असतो की पूर्णा, अहो असं नाहीये, या गोष्टीमध्ये जितका धोका आहे ना तितके त्याचे फायदे देखील आहेत. अहो आपण ॲक्सिडेंटचे रिक्रिएशन केलं ना तर प्रतिमाची स्मृती सुद्धा परत येऊ शकते. प्रताप म्हणतो की अरे परंतु रिस्क तर आहे ना या सगळ्या गोष्टीमध्ये. ज्या ॲक्सिडेंटची आपल्याला एवढी भीती वाटत होती तो ॲक्सिडेंट आपण पुन्हा घडवून आणायचा. कल्पना म्हणते की हो ना रविराज भाऊजी, आणि जर या सगळ्या गोष्टीतून भलतंच काही घडलं तर काय करायचं आपण?
सायली कल्पनाला म्हणते की आई अहो असं काहीही होणार नाही, मुळात म्हणजे तो ॲक्सिडेंट हा खरा नसणारच आहे आणि आपण जे काही करणार आहोत ते प्रतिमा आत्याला विश्वासात घेऊन करणार आहोत. परंतु पूर्णाजी तिचा निर्णय सांगते आणि म्हणते की आपण या गोष्टीवर का चर्चा करतोय. प्रतिमाला आपण औषधं सुरू केली आहेत ना, आता तेवढं बस झालं. हे ॲक्सिडेंट वगैरे मला काही परवडणार नाही आणि मी याची परवानगी देणारही नाही. रविराज पूर्णाजीला म्हणतो की अहो पूर्णाई, हा या सगळ्या गोष्टीवर जालीम उपाय आहे आणि प्रतिमाला हानी पोहोचेल असं कधी करण्याचा तरी विचार करू का. प्रताप रविराजला म्हणतो की रविराज, तुझं म्हणणं खरं आहे, परंतु या सगळ्यातून भीती तर वाटणारच ना, कारण आपल्याला पूर्ण एक ॲक्सिडेंट पुन्हा घडून आणायचा आहे. मग रविराज आता म्हणतो की भीती तर माझ्याही मनात आहे, परंतु त्यापेक्षाही जास्त मला या ॲक्सिडेंटकडून आशा आहेत. आजीला तो म्हणत असतो की प्रतिमा जरी माझ्यासमोर असली ना, तरी सुद्धा आमच्या दोघांमध्ये 2 ध्रुवांइतकं अंतर आहे. आता तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालण्यासाठी मला नकार दिला, या गोष्टीचा मला त्रास होतच नाहीये. खरं तर तिने मंगळसूत्र घालावं किंवा नाही घालावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु तिने आमचं जे नातं स्वीकारण्यासाठी नकार दिलाय ना, त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. मी अगदी जीव जाईपर्यंत तिची वाट बघितली आहे आणि तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल विश्वास आणि माझं नातं ओळखण्यामध्ये मला अजून किती वेळ वाट बघावी लागणार आहे काय माहिती. आता प्रतिमा माझा नवरा म्हणून कधी स्वीकार करेल, माझ्या नावाचं कुंकू कधी लावेल, माझ्या नावाचं मंगळसूत्र कधी गळ्यात घालेल, या सगळ्या गोष्टींसाठी मी तर खूप एक्सायटेड आहे, परंतु ही फक्त मी वाटच तर बघतोय ना, या गोष्टी कधी होतील हेही मला माहीत नाहीये. मग आपण इतके सगळे प्रयत्न करून बघतोय, तर हा प्रयत्न करायला काय प्रॉब्लेम आहे. देव जाणे या प्रयत्नामुळे प्रतिमाची स्मृती पुन्हा येईल. तर पूर्णाजी रविराजच्या बोलण्याचा आता विचार करू लागते, परंतु कुठेतरी तिचं मन या सगळ्या गोष्टींसाठी खूपच घाबरत असतं. तिला हा प्रसंग परत घडवून आणण्याची खूपच भीती वाटत असते, कारण 22 वर्ष आधी तिने तिच्या प्रतिमाला गमावलेलं असतं आणि तो क्षण पुन्हा एकदा घडवून आणणं हे पूर्णाजीसाठी खूप अवघड असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे प्रिया ही अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते, त्यावेळी चैतन्य तिथे असतो. चैतन्य तिला विचारतो की तू इथे कशाला आली आहे, तेव्हा प्रिया सांगते की मी तर फक्त अर्जुनसाठी कॉफी घेऊन आले होते. मग अर्जुन सुद्धा काही कमी नसतो, अर्जुनचा हा एक प्लॅनिंगचा पार्ट असतो. अर्जुन मुद्दामच आता कॉफी तिच्या पायावर सांडवतो, त्यामुळे प्रियाचा पाय भाजतो, तिच्या पायावर कॉफी पडलेली असते. तर अर्जुन तिला म्हणतो की अरे तुझ्या पायावर तर कॉफी पडली, थांब तू एक काम कर, तू लगेचच्या लगे पाय धुवून ये जा बरं. आणि मग प्रिया लगेचच बाथरूममध्ये जाते. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की कॉफी बरोबर तिच्या उजव्या पायावर पडली आहे. आता आपल्याला तिचा उजवा पाय बघताही येईल आणि तिच्या पायावर असलेली तुळशीपत्राची खूणही आपण बघू शकतो. तर प्रिया आता पाय धुवून बाहेर आलेली असते. अर्जुन प्रियाला म्हणतो की अगं तन्वी तू बस ना इथे, मी तुझा पाय पुसून देतो. प्रिया आता घाबरते आणि म्हणते की नाही रे नाही अर्जुन, मी एक काम करते, मी माझ्या रूममध्ये जाते. प्रिया खूपच घाबरलेली असते. तिने काय अर्जुनला तिचा पाय बघू दिलेला नसतो, कारण तिला माहीत असतं की जर अर्जुनने तिचा पाय बघितला आणि त्याने जर बघितलं की माझ्या पायावर तुळशीपत्राची खोटी खूण आहे आणि ते बघितल्यानंतर अर्जुनला मात्र नक्कीच माझ्यावर डाऊट येईल, त्यामुळे प्रिया लगेचच तिथून पळ काढते. परंतु प्रिया जेव्हा जाते तेव्हा तिच्या पायाचे ठसेही उमटलेले असतात, कारण ती पाय धुवून आलेली असते आणि तिने पायावर जे बर्थमार्क काढलेलं असतं त्या स्केचपेनची शाई आता पसरलेली असते आणि तिचा पाय जेव्हा फरशीवर ओढतो तेव्हा ती फरशीला देखील लागते. मग अर्जुन एकदा त्या पायाचे ठसे नीट बघतो. प्रियाच्या पायाचे ठसे नीट बघितल्यावर त्याला समजतं की हे काहीतरी शाईसारखं दिसतंय आणि मग तो चैतन्याला म्हणतो की या शाईचा संबंध डायरेक्टली प्रियाच्या बर्थमार्कशी तर नसेल ना, प्रियाने खोटा बर्थमार्क क्रिएट तर केला नसेल ना, अशी अर्जुनला शंका येते आणि चैतन्य सुद्धा आता अर्जुनच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं की अर्जुन आता तन्वीच्या खोट्या बर्थमार्कपर्यंत पोहोचू शकेल का? अर्जुनला एवढी गोष्ट तर कळली आहे की प्रियाच्या पायाला शाई होती. आता ही प्रियाच्या पायाला शाई नक्की कसली होती, अर्जुन ही गोष्ट शोधू शकेल का आणि लवकरात लवकर तो प्रियाचा पाय बघू शकेल का आणि कशा प्रकारे बघू शकेल, या सगळ्या गोष्टीची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या काही भागामध्येच मिळेल. त्यासाठी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका रोज बघावी लागेल. तर मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुमचं याबद्दलचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.